आपण जिल्हा परिषदच्या शाळेत फक्त शिकलेलो नाहीये, लिहायला वाचायला शिकलेलो नाही, आपण जिल्हा परिषदच्या शाळेत जगायला पण शिकलोय. खरं. आपण जिल्हा परिषदच्या शाळेत माणुसकी पण शिकलोय. एकमेव जिल्हा परिषदची शाळा आहे असं ठिकाण आहे की जिथं विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम केलं जातं. इतर कुठलीही ठिकाणं अशी आहेत की विद्यार्थ्यांच्या आई वडिलांच्या पैशाकडे पाहून काम केलं जातं. उद्या ही मुलं ज्यावेळेस मोठी होतील, त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे जातील, ते जर असं कधी म्हणले की मी माझ्या आयुष्यात अजून काय मिळवलं असतं पण इलाज नव्हता, मी जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलो, तर आमच्या जन्माला येण्याला आणि जगण्याला काडीची किंमत नाही. जेव्हा तुम्ही त्या जालिंदर नगरच्या शाळेत गेलात तेव्हा तिथली परिस्थिती काय होती? 2 मोडकळीला आलेल्या खोल्या सोडल्या तर शाळा म्हणून तिथं कुठलंही चिन्ह नव्हतं. आणि विद्यार्थी संख्या किती होती? सांगा ना, कारण एक विद्यार्थी ते काय संख्या आता सगळ्या महाराष्ट्रात झालं की 1 अंकी विद्यार्थी संख्या होती. आज किती आहे? आम्ही आता 3 अंकीवर गेलोय. पण हे कुठेही होऊ शकतं का? तर वाबळेवाडीत झालं, एकाच ठिकाणी झालं असतं तर आपण म्हणलो असतो की हा अपघाताने पण आहे की बाईक फ्ल्यूक झालंय ते. पण हेच जर जाऊन पुन्हा जालिंदर नगर मध्ये होतंय तर मग हे कुठेही होतंय. आणि आता तर असं झालंय की त्याचा एक फॉर्म्युला आपल्या समोर आहे की हे कसं करायचं असतं कुठेही. इतक्या दुर्गम भागामध्ये जर हे होऊ शकतं तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही शाळेत होऊ शकतं. मी अनेक वेळा सांगतो या गोष्टी की एखादं मोठं काम झालं तर विनाकारण काही अशी म्हणायची प्रथा असते की हे फार अवघड होतं आणि आम्ही फार कष्टाने केलं, किंवा मगाशी तुम्ही जसे म्हटले की अन्याय झाल्यानंतर त्याला फार रडगाणं गाऊन सांगितलं जातं. आम्ही या दोन्ही गोष्टी करीत नाही. मी हे सांगतो की जे काम झाले ते फार सोपं आहे, कुणीही करू शकतं आणि कुठेही करू शकतं. पण आज गुरुजींच्या पायात चप्पल नाही, गेले अनेक दिवस त्यांनी स्वतःला क्लेश म्हणून हे सगळं सुरू केलंय. पण हा क्लेश कशासाठी आणि कुणासाठी? पण ठीक आहे, प्रतिक्रिया द्यायला परवानगी नव्हती, मग आतल्या आत एक घुसमट व्हायची आणि घुसमट झाल्यानंतर त्रास होतो. ती घुसमट बाहेर काढण्यासाठी आणि आपली प्रतिक्रिया आपल्या पातळीवर देण्यासाठी ती चप्पल सोडली होती, बाकी कुणासाठी नाही. मग ही गावकरी वाबळेवाडीचे घरी आले आमच्या, आणि केशव अण्णा म्हणून एक बुजुर्ग आहेत, 82 वर्षाचं वय होतं त्यावेळेस त्यांचं. ते म्हणायला लागले की ह्या असं गुरुजीवर आरोप करणाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे. त्यांचेच तिथं कर्ज काढून 8-9 लाख रुपये त्यांनी दिलेत आणि खुशाल काही म्हणतात गुरुजींना. आमचे वडील तिथं होते, घरची माणसं होती. ते म्हणले बाकीची चर्चा थांबू, आपण ही 9 लाखाची काय भानगड आहे.